लालीताई ची वाईट टाकल्या का कशाक बसलस? ये हैसर बस ये. ज्यांना त्यांना ना आपली जागा ओळखून बसावा. माका कळली हा माझी जागा काय आता. डॅड जायच्या आधी तुमच्या रूम मध्ये होता राईट? सो डिड ही से समथिंग? काय 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 काही बोलला का तो तुम्हाला? म्हणजे त्याच्या जाण्याबद्दल, तो कधी येणार आहे याबद्दल, और मी इथे किती दिवस राहायचंय, एनिथिंग समथिंग? नाही असं काही नाही बोललं. मग त्याने एवढं सगळं सामान का पाठवलंय? मला काहीच कळत नाहीये. हे ओवी 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 बेटा शांत हो, मनस्ताप करून घेऊ नकोस प्लीज. ऍक्च्युली मला मगाशी ना चिडायचं नव्हतं, बट मॉम डॅड शिवाय कुणी माझ्या वस्तूंना हात लावलेला नाही आवडत मला. तर मॉम नाही हे ओवी बेटा जास्त त्रास करून घेऊ नकोस. हे सामान डॅडने स्वतः भरलं असेल ना, त्याचा टच झाला असेल याला. हे सामान माझ्यापर्यंत पोहोचलंय, बट त्याचं प्रेम माझ्यापर्यंत नाही पोहोचलं. ओवी बेटा तुला एक खरं सांगू, मला सुद्धा वाईट वाटतं. मग मी काय करतो माहितीये? मेडिटेशन? मेडिटेशन वगैरे नाही. मी मस्तपैकी असा जेवतो, आडवा हातच मारतो. ए हसू नको, तू पण करून बघ. हे असं केल्याने ना पोटही भरतं आणि मनही भरतं. ओके कूल. आता तुम्ही एवढं म्हणताय तर हे सुद्धा करूनच बघताय. येस. सॉरी. तुम्ही बसा ना, मी वाढते तुम्हाला जेवण. नाही नाही आज नको, पोट साथ देत नाही. एक काम कर, एक वाटीभर दूध घे, दूध भातच खाते. दूध भात? उमाताई, बंधुभाऊ नेमका आज दूध संपला. हा काय? अगं पण सकाळी होतं दूध. होय निशी होता सकाळी, पण ते सकाळी ते माझ्याकडून सांडलं. सांडलं? असं कसं सांडलं? ए आमच्या श्रीनूचं नाही, काही खरं नाही बाबा. तुझं लक्ष नसतं हल्ली श्रीनू. झालं आता बंधू मामाची गैरसोय झाली ना. नाही चूक श्रीनूची नाही. मी बासुंदीसाठी दूध आठवत होते. अच्छा, तर आज बासुंदीचा बेत असा काय घरात? अरे वा वा वा. दादाची आवडती बासुंदी म्हणजे नक्कीच घरात काय ती स्पेशल असताला. बरा बरा वहिनी असं सांगायचं ना माका. दादा तुझा बरा, म्हणजे वहिनी तुझ्यासाठी काहीतरी करता तरी, नाहीतर आमचा एक पोर जन्म गेलो तरी जिभेची चव काय कोणा कळणार नाही. नाही बंधुभाऊ, बासुंदी करत होते, पण सकाळच्या गडबडीत दूध खराब झालं. गडबड? खायची गडबड आणि काय झालं का सकाळी? ता नाही सांगणार, पाहुणेक विचार. बस जेवताना विषय नकोय, कुठलंच नकोय. एवढं सगळं झालं? हो. पण मला याची काहीच कल्पना नव्हती. अगं मला जे चुकीचं वाटलं ना ते मी सगळं सांगितलं.
पण ओवी तू एवढं बोलायला नको हवं होतंस. म्हणजे तुलाही असंच वाटतं दुसऱ्यांच्या वस्तूंना विदाऊट परमिशन हात लावलेला इज फाईन? हे बघ ओवी, मी याला सहमत नाहीये, पण घरात एखादी गोष्ट आली की ती सगळ्यांचीच अशी भावना असते ना, त्यामुळे कधी अडचण आलीच नाही. आणि दादा नेहमी म्हणतात की जिथे माझं मी मला आलं ना की तिथे नाती दुरावतात. अगं हे सगळं बरोबर असेलही, पण मला याची सवय नाहीये ग. मला माझी स्पेस, प्रिव्हसी लागते. माझं हे इतकं सामान आलंय ते रूम मध्ये चालेल ना तुला? हो, डॅडने काय काय पाठवलं? सी, अगं बघ ना. चालेल. प्लीज हा. हे काय? देन नील पेन्स. ए चल तुला नील पेंट लाव. ए नको. का? छान दिसेल, लाव ना. कोणी पाहिलं तर नको. निशी अगं नीलवर आहे ना. तू वेडी आहेस का? निशी. नको. अगं थांब. बस बस. ओवी प्लीज नको हात गं. दे. निशी हात. ओवी काही नाही होणार. दायचे बरेच दिवस आपला बोलला नाही आणि न बोलल्याने गैरसमज वाढतात. माका कोणाशी बोलूचा असा? ह्या घर जोडून ठेवलेल्या माझ्या सुनेशी की त्या पोराची वकिली करणारा त्याच्या मावशी बरोबर? तुमच्या उमाशी. होय दायचे, मी अजूनही तुझी उमाच असं आहे. होय ना? मग माका एक सांग, माझ्या लेकाच्या म्हणजे तुझ्या गोवाच्या डोळ्यात माका वेदना कित्या दिसता, दुःख कित्या दिसता? दोष तुझो नाया आणि दोष कुणाचो असा तर तुका चांगला ठाऊका. पुन्हा असा नाही होणार ओवीकडून. उमा, या घरातले सगळे लोक तुझ्यासाठी सगळं काय ता करतील, कारण तू या घरासाठी खूप काय केलेलं असस. पण ता खैला पोर त्याच्याशी चांगुलपणान वागूची अपेक्षा करतस तू. जे लहान असता निश्चिक समज हा ना सगळ्याची. उमा, तो संस्कारांचा प्रश्न असा. हळूहळू शिकत. किती दिवस मुक्काम असा त्या पाहुणेचो? त्याच्या बापाशीक ना हैसून नेऊक सांगत्या का? माका माझ्या घरात वाद नको हत उमा. काल इल्लेला पोरता माझ्या लालीक कसा बोलला बघितलंस मा? शिबे खाड नाही त्याच्या. पाहुण्यासारख्या रवाक होया ह्या पण समजणार नाही. आणि माझ्या घरात माझ्या लेकीचो झालेलो अपमान मी सहन करूचय नाही उमा. झाला एवढा बस झाला. ह्या काहीतरी संपाक होया ना. आणि त्याच्यासाठी ह्यो एकच पर्याय असा. निशी, हो मी काही नाही. निशी. श्रीनिवास, हा 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 ठीक आहे, मला माहितीये, मला
आत यायचा काही अधिकार नाहीये, म्हणून इथूनच सांगतोय निशी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात चालत नाही. काय त्याचा अभ्यासावर परिणाम होतो. आणि आपल्यासाठी निशी, ऐकलंस का, आपल्यासाठी अभ्यास जास्त महत्वाचा आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे दादा मामाला हे सगळं आवडत नाही. आवडत नाही म्हणजे? पण तिला आवडतं ना, मग काय प्रॉब्लेम आहे? आणि हे सगळे प्रॉडक्ट चांगले आहेत, चांगल्या क्वालिटीचे आहेत. एखाद्या मुलीने नेलपेंट लावलं म्हणजे ती वाईट आहे किंवा हुशार नाहीये असं नसतं ना. ठीक आहे, मला काय, मी माझं सांगायचं काम केलं. बाकी तू बघा निशी, म्हणजे हा तू बस इथे. कसा लगेच इगो हर्ट झाला ना त्याचा. ए, माझा इगो हर्ट व्हायला तू काय? तुम्हा मुलांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. मुली हुशार म्हटलं त्यांना सहनच होत नाही. एक्झॅक्टली, सगळं सहन होईल पण त्या खरंच हुशार असायला हवेत ना. एक मिनिट, हा मला बोलला ना? ओवी नाही. हॅलो ओवी, थांब थांब थांब. ओवी बस इकडे. बस ग. काय तू सारखी त्याच्याशी भांडत असतेस ग? मी भांडते, तू माझ्याशी भांडायला येतो. वाव, सी, छान दिसतंय ना. निशे, दादा, ए निशी, हे का तू लवकर थांब. फक्त नेलपेंटचा एवढा कल्चरल शॉक बसतो का त्यांना? हो, पण त्यांना आवडत नाही म्हणून तू कधीच नेलपेंट लावणार नाहीयेस का निशी? नाही लावणार. तुला एखादा मुलगा आवडला आणि त्यांना तो आवडला नाही तर? ओवी, आता प्रश्न नेलपेंटचा आहे ना. अगं पण प्रश्न नेलपेंटचा नसला तरी तुझ्या बाबांच्या आवडीचा आहे ना. मग नाही करणार त्या मुलाशी लग्न. व्हॉट, आर यू मॅड? ओवी, तू इथे लग्न लावण्यापेक्षा तू रिमूव्हर शोध ना प्लीज. हो पण नाही सापडत, काय करू? निशी बाळा, निशी, निशी. हा हा, आले बाबा. तुझ्यामुळे झालं सगळं. निशी, आले दादा, आले. ओवी, मला आता जावं लागेल. अगं पण तुझ्या बाबांना चालणार नाही ना. नाही. मग आता? मी नाही सांगणार तुझं नाव. तू काळजी नको करू. हा निशी, मी माझ्यासाठी नाही तुझ्या काळजीने बोलतीये. निशी. निशी, काय करू? मलाच काहीतरी करावं लागेल. निशी, हा दादा. कुठे होतीस? मी ते अभ्यास करत होतीस? मी पिशवी घेऊन जाते. थांब. बाळा, मी तुला भाजीची पिशवी उचलायला बोलवलं होतं का? म्हणजे? काय नाही ग बाळा, बरेच दिवस आपल्या गप्पा झाल्या नाही, बोलणं झालं नाही. तू बघतेस ना घरात हे सगळं चाललंय. माझ्या लेकीशी मला थोडा वेळ बोलता पण येत नाही मनसोक्त. असं का बोलताय दादा? बाळा, आजवर तू कुठलंही चुकीचं पाऊल उचललेलं नाहीयेस आणि उचलणारे नाहीयेस याची पूर्ण खात्री आहे मला. बाळा, संगत त्या माणसाचं काय करेल हे त्या माणसाला नक्की माहित नसतं. आता ती पाहुणी तुझ्या खोलीत राहते. हा, नात्याने ती तुझी बहीण आहे, त्यामुळे तिच्याबद्दल तुला सहानुभूती वाटणं साहजिक आहे. पण
तेवढीच सहानुभूती तिला तुझ्याबद्दल वाटेल असं नाहीये. याचं कारण तिच्यावर झालेले संस्कार हे आपल्या संस्कारांना धक्का देणारे आहेत. अर्थात ही गोष्ट मला वाटतं आतापर्यंत तुला कळली असेलच आणि तेवढी तू समजूतदारही आहेस. कधीतरी ती तुला सांगेल की ही गोष्ट करून बघ, किंवा तिची कुठलीही गोष्ट बघून तुला असं वाटेल की आपण समजा करून बघितली तर. हाच मोहाचा क्षण आपल्याला टाळायला. काय बाळा, कुठलीही संस्कृती वाईट नसते, प्रश्न संस्काराचा आहे. कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात होते ती एखाद्या नखा एवढ्या गोष्टीपासूनच. काय झालं निशी? लालिताई राहू देते, मी करते नंतर. अगो कशा माका दुसरं काम काय आणि लोकांची बोलणी करण्यापेक्षा ह्या करताय ना. हा करताय मी. लालिताई जा काही झाला त्यासाठी माफी मागताय मी. नाही गो बाय, पाहुणीने बोललेला शब्द आता परत नाही येऊचा. हा जाऊ दे बाय, तुझं तू काम कर. हा भाजी बनवायची असत ना अजून. हा होय, पण थोडा वेळा. जून झालेल्या भाज्या काय आणि घरातली जून झालेली माणसा काय, दोघांची गत एकसारखीच असा. कोण विचारता गो त्यांका. ओवी काही हवं होतं का? मला तुझ्याशी बोलायचंय काहीतरी. माझ्याशी बोल ना. तुझ्याशी बोलायचंय. आता या घरात ह्या पण सुरू झालेला. आधी कसा लोक एकमेकांशी मन मोकळेपणाने बोलायचा, पण आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मीटिंगा चालू झालेल्या आहेत. बरं आहे ग बाय, बरं आहे. नशीब माझा या घरातली जेवणा एकत्र होतात ते. लालिताई असं काय नाही. या घरात कायम जेवणा एकत्रच होतली आणि सगळे कायम एकत्रच नांदतले. बघा तुम्ही, आम्ही या घरातली कुठे आहोत? आम्ही तर परका. असं कशाक बोलतास? आपण सगळे एकत्र नांदू. राहू दे गे बाय, नुसता बोलायचा. बाय तुझं काम कर चल. प्लीज बाहेर ये ना, अर्जंट आहे. लालिताई जरा भाकरी बघतास काय? हा बघताय ना. अगो मग काम काय दुसरा. नाही नाही, तू का अडवणारी मी कोण? हा करताय, हा करताय. नाही काय नाही तो बासुंदी सारखा व्हायचा, भाकरी पण करपून जायची. बघताय मी, बघताय. जा बाय जा तू, मी बघताय. जा अगो जा जा जा. ओवी काय झाला? निशी, निशीचं काय? तिच्या हाताला नेल पेंट आहे. काय काय? निशीच्या हाताला नेल पॉलिश? सॉरी, माझ्यामुळे झालं. काय करतास तुम्ही दोघी? ह्यांका कळलं तर नेल पेंट लावण्याने काय होणार आहे? मी तुम्हाला शेवटचं सांगून ठेवतोय, आपली लेक आणि ती पाहुणी यांच्यात मला कुठलाच संबंध नको आहे. पुन्हा आहे कुठे निशी? तिच्या बाबांसमोर. तूच तिला वाचवू शकतेस. ओवी मी ठीक आहे, मी बघते काय करायचं आता. तू इथेच थांब, तिकडे अजिबात येऊ नकोस, कळला? खरंच सॉरी.
हं.